आज आपण 12वी पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये पुस्तकातील पेज नंबर 56चा एक्सरसाइजचा तिसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम हा घेताना कोणते घटक कुठे जातात याचं मार्किंग आपण इथे करायला पाहिजे. तर ते मार्किंग काय असेल तर पहा, परचेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, सन्ड्री डेटर्स असेट, सेल्स रिटर्न, सेल्स वजा, ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग डेबिट, बॅड डेब्ट, प्रॉफिट लॉस डेबिट, लँड बिल्डिंग असेट, फर्निचर असेट, डिस्काउंट डेबिट साइकल असल्यामुळे प्रॉफिट लॉस डेबिट, रॉयल्टी ट्रेडिंग डेबिट, रेंट प्रॉफिट लॉस डेबिट, सैलरी प्रॉफिट लॉस डेबिट, वेजेस ट्रेडिंग डेबिट, इन्शुरन्स प्रॉफिट लॉस डेबिट, ड्रॉइंग कॅपिटल वजा करायचं, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड असेट, सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, क्रेडिटर लायबिलिटी, परचेस रिटर्न, परचेस वजा RDD प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लेस करायचं. डिस्काउंट, आता डिस्काउंट दोन्ही बाजूला आहे. जे क्रेडिटला आहे ते प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला, कमिशन प्रॉफिट लॉस क्रेडिटला, कॅपिटल लायबिलिटी साईडला या पद्धतीने पोस्टिंग आहे. याच्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक, TC आणि असेट. यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट राईट ऑफ 900 बॅड डेब्ट्स आहे आणि 5 आणि 1000 बॅड डेब्ट्स आहे RDD. तर 900 हे वजा करून घ्यायचे डेटर्समधून आणि RDD सुद्धा वजा करून घ्यायचे, म्हणजे डेटर्स वजा आणि प्रॉफिट लॉस डेबिट. तिसरी ॲडजस्टमेंट आहे क्रिएट डिस्काउंट ऑन डेटर्स, त्यामध्ये क्रेडिटरी आहे. जे डेटर्स आहे ते डेटर्समधून वजा आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, आणि क्रेडिटर आहे ते क्रेडिटरमधून वजा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, वेजेस अँड सॅलरीज. वेजेस सॅलरीज जे आहे ते वेजेस सॅलरीमध्ये अधिक करायचं लाईफ साईडला. याच्यानंतर इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ, आणि याच्यासाठी इन्शुरन्सची रक्कम जी आहे इथं हिडन ॲडजस्टमेंट सारखा प्रकार होऊ शकतो. इन्शुरन्स हे 1500 रुपये दिले, तिथं दिले 15 महिने म्हणून 15 महिन्यांनी भागायचं, तर त्याचे उत्तर येईल 100. वर्ष 12 महिन्याचं आहे म्हणजे 3 महिने आगाऊ आहे, आणि 100 गुणिले 3 300 रुपये इन्शुरन्समधनं वजाने असेल. 300 रुपये इन्शुरन्स वजाने असेल का, त्या पद्धतीचं इफेक्ट येईल. 6वा डिप्रिशिएट लँड बिल्डिंग 5%, म्हणजे लँड बिल्डिंगमधून 5% वजा लँड बिल्डिंगची जी रक्कम आहे 25,000, एक शून्य कमी केली 25,000 असेल तर 2500 येईल. त्याच्या निम्मा 1250 रुपये वजा आणि क्रेडिट. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे रेशो कॅपिटल. कॅपिटल किती आहे, रीनाचं 50,000 आहे, आरतीचं 30,000 आहे, आणि म्हणून 50 30 त्याच्या शून्य कट झाला तर 7 नंबर ॲडजस्टमेंट जी आहे ते रेशोची. रेशो 5 केली त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट आहे. आता हे ॲडजस्टमेंट घेऊन झाल्यानंतर ॲडजस्टमेंटला या पद्धतीनं आपल्याला मार्किंग व्हावं. अशा पद्धतीनं कोणतेही घटक कुठं जातात त्या पद्धतीने याचं मार्किंग करून घ्यायचं. आणि हे मार्किंग करून घेतल्यानंतर ॲडजस्टमेंटसाठी इफेक्ट मार्किंग करायचे. उदाहरणार्थ डेटर्सला 900 आणि 1000 असे 2 ॲडजस्टमेंट आहेत, म्हणून डेटर्स जे आहे त्या डेटर्सला 2 वेळा लिहा किंवा 2 मार्किंग द्यायचं. त्याचबरोबर डेटर्सला परत 3% आहे म्हणून डेटर्सला 3 मार्किंग होतात. या पद्धतीने 3 मार्किंग होतात. त्यानंतर क्रेडिटरला ॲडजस्टमेंट आहे, क्रेडिटरला मायनस करायचं किंवा क्रेडिटर मायनस करायचं आणि क्रेडिटरला मार्किंग करायचं. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज. वेजेस सॅलरीज कुठे आहे बघा, वेजेस सॅलरीज मार्किंग करायचं किंवा वेजेस सॅलरीला 4 नंबर द्यायचं. वेजेस सॅलरीज 4 नंबर. यानंतर इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सला 5 नंबर. आणि शेवट डिप्रिशिएट लँड बिल्डिंग 6 नंबर, इथं 6 द्यायचं. हे नंबर किंवा मार्किंग आपण याच्यासाठी केले, जेव्हा आपण ॲडजस्टमेंट लिहितो तेव्हा ते आत लिहायचं, यासाठी तो भाग आहे. आणि म्हणून प्रथमतः प्रॉब्लेम वाचून घेतल्यानंतर कोणते घटक कुठं जातात ते मार्किंग केलं, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट मार्किंग केले,
आणि त्याच्यासाठी जागा सोडावी म्हणून इथं आपण मार्क केलेला आहे. आता यानंतर प्रॉब्लेम सोडवायचा आहे. प्रॉब्लेम या पद्धतीनं एक फुल पेज ट्रेडिंग प्रॉफिट लॉसला आपण घ्या आणि दुसरं जे पेज आहे ते बॅलन्स शीटसाठी आठवून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपण तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून देत आहे. प्रथम काय परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला येतं, पण इथं ट्रेडिंग डेबिटला लिहिताना सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक लिहायचं असते. ओपनिंग स्टॉकची रक्कम आहे 35,500. ओपनिंग स्टॉकची रक्कम आहे 18,100. यानंतर परचेसला रिटर्न असतंय, तर पहिला परचेसेस लिहा 35,500. रिटर्न आहे 500 लेस रिटर्न क्रेडिट आहे. यानंतर सेल्स रिटर्न, सेल्स हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं असते, म्हणून पहिला लिहायचं सेल्स बाय सेल्स. सेल्सची रक्कम आहे 58,200 लेस रिटर्न 1,000. आता ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे बॅड डेट्स. आता बॅड डेट्ससाठी ॲडजस्टमेंट आहेत, बॅड डेट्सला वर्किंग आहे आणि म्हणून बॅड डेट्स प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. पण इथं किती ट्रेडिंगला जागा सोडावं लागेल, तर अजून ट्रेडिंगचे डेबिटचे रॉयल्टीज वेजेसला ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे 3 ते 4 वेळी लागणार आहे. इथून 4 ते 5 वेळी सोडून शब्दलेखी मारून घ्या. आणि मग बॅड डेट्स लिहायचं आहे. बॅड डेट्स लिहित असताना पहिला RBD लिहायचं असतं, फॉर्म्युला यायचा RBDD अकाउंट. BFNO हा फॉर्म्युला आहे बॅड डेट्स ॲड फर्दर न्यू रिझर्व याची बेरीज अनलेस ओल्ड रिझर्व हा फॉर्म्युला आहे. आता बॅड डेट्सची रक्कम 500 किलो. यानंतर लँड बिल्डिंग असेटला लिहायचं आहे आणि त्याला मार्किंग आहे मग इनरला 25,000. फर्निचर असेटला 20,000, त्याला मार्किंग नाही आहे. डिस्काउंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 1,000. याच्यामध्ये डिस्काउंट आणि डेटा ॲड करायला चालतंय किंवा स्वतंत्र दिलं तर चालतंय, म्हणून ॲड करायचं जर असेल तर याच्यात 1,000 ॲड न्यू डिस्काउंट. रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला 700. रेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 1900 टू रेंट. सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 3,000. सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे याद द्यायचं. तर सॅलरी नंतर वेजेसला ॲडजस्टमेंट आहे 2 वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. इन्शुरन्स 1500 इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स नंतर ड्रॉइंग हे कॅपिटलमध्ये लेस करायचं असते. कॅपिटल लिहा. कॅपिटलमध्ये रीना कॅपिटल 50,000 आहे. एकूण नेट प्रॉफिटला एकूण बेरजेला लेस ड्रॉइंग. त्यानंतर आरतीचं कॅपिटल
आर्थिक कॅपिटल 30,000 आहे. ड्रॉइंग आहे 1,000. कॅश बँक असेटला 11%. शेवट कॅश इन हँड 2,000. आता या ठिकाणी सूचना किंवा व्यवस्थित मास्टर की सांगता येईल. डेबिट साईडचे सर्व घटक ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट लॉस डेबिट आणि असेटला येतात. अपवाद फक्त सेल्स रिटर्न, अपवाद फक्त ड्रॉइंग, बाकीचे फक्त डेबिट आणि असेटला येतात. आता डेबिट साईड झाल्यानंतर क्रेडिट साईड सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण दिलेलं आहे. तर सनरी क्रेडिटर लायबिलिटी आपण तत्पूर्वी डेटर्स साईड घ्यायचं राहिले. डेटर्स असेटला सनरी क्रेडिटर्स याला ॲडजस्टमेंट आहे 3. एक वजा करणे. डेटर्स पहिला आहे फर्दर बॅड डेट्स. त्यानंतर आरडीडी, त्याच्यानंतर डिस्काउंट. आता सेल्स झालं क्रेडिटर, क्रेडिटरची रक्कम आहे 25,700. परचेस रिटर्न 500 लेस केलेलं आहे. आरडीडी, आता आरडीडी जे ओल्ड रिझर्व, आरडीडी नेमकं काय असतं? ओल्ड रिझर्व, पूर्वीची रिझर्व रक्कम ती आहे 800 रुपये. त्यानंतर डिस्काउंट 50 बाय डिस्काउंट. त्याच्यामध्ये ऍड कमिशन प्रॉफिट लॉस चेक क्रेडिटला शेवटी कॅपिटल आपण लिहिलेलं आपणच आहे. त्या पद्धतीने पोस्टिंग होतात. पोस्टिंग किती आहे हे मोजून घ्यायचं असते, आपल्याला चेक करायचं असते. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 रुपये आहे तर पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 पण जे लिहिले तेवढे घटक बरोबर आहेत. 20 असेल तर निम्म 10, त्यानंतर 10 मार्क्स कामकाज आपलं इथं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 मार्क्स मिळवायचे ॲडजस्टमेंटचे. आणि ते ॲडजस्टमेंट लिहिताना प्रत्येकी त्याचे डबल इफेक्ट करायचे असतात. पाहूया. क्लोजिंग स्टॉक, पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 22,000 बाय क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला 22,000 पहिला इफेक्ट. त्याचा दुसराच इफेक्ट असेल ना क्लोजिंग स्टॉक त्यानंतर ॲडजस्टमेंट दुसरी डेटर्ससाठी आहे 900 रुपये फर्दर बॅड डेट्स. 40,000 900 करा 49,100 परत त्याच्यावर 1,000 रुपये काय 38,100. आता 900 आणि 1,000 रुपये घ्यायचे. 900 फर्दर बॅड डेट्स आहे त्याच्या
आणि 1000 रुपये RDD आहे. आणि मग हे 900 आणि 500, 1400 आणि 2400, 2400 वजा 800, 1600 रुपये. परत एकदा बघूया दुसरी ॲडजस्टमेंट. 900 वजा केले त्याचं नाव फर्दर, 49,100 झालं. वजा 1000 त्याचं नाव RDD, 8,100 राहिले. 900 जे आहे ते फर्दरमध्ये, 1000 न्यूमध्ये असे 2400 होतात. पूर्वीचे ओल्डचे 800 म्हणजे 1600 आउटवर आले. आता ॲडजस्टमेंट तिसरी, डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. 38,100 3% काढायचं आहे. कसं काढलं जातं आहे 3%? 38,100 आहे. 3% म्हणजे 3/100 आहे. 0.5. हा 3 1 3, 3 8 24 असे 4, 2, 3 9 11, 1143 रुपये येतात. 1143 हे जे आहे ते अगोदरचं डिस्काउंट आहे, त्याच्यात वाढवायचं. तर पहिला एक वजा करूया. 1143 10तून 3 गेले 7, 10तून 5 गेले 5, 11तून 2 गेले 9, 8तून 2 गेले 6. प्रत्येक डबा 10तून 3 गेले 7, 10तून 5 गेले 5, 11तून 2 गेले 9, 8तून 2 गेले 6, 36 9 57. हेच आपल्याला त्याचे अधिक करायचे. ॲड डिस्काउंट 3% ऑन डेटर्स. जी 2143. त्यानंतर तिथंच दिले 5% ऑन क्रेडिटर. क्रेडिटरची रक्कम आहे त्याच्या 5%. 5% कसं करायचं? 25,700 क्रेडिटर आहे. 25,700 10% आणि 25,70 येते. त्याचे निम्न 1285 रुपये. 1285. 10तून 5 गेले 5, 10तून 9 गेले 7तून 3 गेले 4, 5तून 3 गेले 4, 24,415. आता हे 1285 आहेत ना, ॲड 5% ऑन क्रेडिटर. ₹1335 रुपये. पुन्हा एकदा बघा, डेटरवर काढले 1143, 3% 3800. हे स्वतंत्र लिहायचं आहे किंवा या डिस्काउंटमध्ये अधिक करा. RDDमध्ये घ्यायचं नाही. त्याच्याशिवाय क्रेडिटरमधनं वजा करायचं आहे. क्रेडिटरमधनं वजा करायचं आणि हे प्रॉफिट प्लसच्या क्रेडिटला स्वतंत्र दाखवायचं किंवा पूर्वीच्या डिस्काउंटमध्ये अधिक करायचं. आता चौथी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस 700. वेजेसमध्ये ॲड करा. त्यानंतर सॅलरीमध्ये अधिक करा. दुसरा इफेक्ट, लायबिलिटी साइड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घेताना कसं घ्यायचं? वेजेस 700,
ही चौथी ॲडजस्टमेंट झाली. आता पाचवी ॲडजस्टमेंट आपण जर मगाशी लिहिली होती. इन्शुरन्स 15 महिन्याचा आहे. इन्शुरन्सची रक्कम 1500 आहे. 1500ला 15 भरलं तर एका महिन्यात 100 येते. वर्ष 12 महिन्याचं आहे. 3 महिने ॲडव्हान्स आहे आणि 100 म्हणजे 300 रुपये इन्शुरन्स म्हणून मला करायचं. तीनशे आणि हेच 300 प्रिपेड इन्शुरन्स म्हणून असेल. आणि यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट 6%, 5% डिप्रिशिएशन ऑन लँड बिल्डिंग लेस डिप्रिशिएशन 5%, 1250. दुसरं इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. या पद्धतीनं प्रॉब्लेम पूर्ण सोडवून झालेला आहे. याच्यानंतर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम क्लोज करणं होते. परत एकदा प्रॉब्लेम कसा सोडवला जातो. नंबर 1 प्रॉब्लेम वाचून घेणे, मार्किंग करणे, मार्किंग करून झाल्यानंतर ॲडजस्टमेंटला मार्किंग करणे, प्रॉब्लेम आखणे, प्रॉब्लेम आखल्यानंतर ट्रायल बॅलन्स पोस्ट करणे, त्या मोजणे, बरोबर आहे का पाहणे, ॲडजस्टमेंटला योग्य जागा सोडून पोस्टिंग करणे, ॲडजस्टमेंट सोडवणे, ॲडजस्टमेंट सोडल्यानंतर डबल इफेक्ट चेक करणे, हिडन ॲडजस्टमेंट करणे आणि मग त्याच्यानंतर 3% प्रॉब्लेम क्लोज करायचा असतो. आता परचेसचा आउटफ्लो लिहिणं, सेल्सचा आउटफ्लो लिहिणं, मग ट्रेडिंग अकाउंटचा फरक, प्रॉफिट लॉसचा फरक, कॅपिटलला सर्वात शेवटी बॅलन्स टॅली करायची असते. या पद्धतीने आपण पाहिलं. त्यानंतर क्लोज कसं करायचं आपण पुढच्या तासाला पाहू. क्लोज करण्यासाठी साधारणतः 2-4 मिनिट लागतात. पहा, प्रथम ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट चेकची बेरीज करा. 202 7,900 7,79 200 ते डेबिटची बेरीज 8 आणि 7 1303 जाईल. 5 6 7 50 5 7 55 300 ते 55 300 आणि 19 200 याच्यातील 55 19 200 दोन्ही बाजून आणि याच्यातील फरक काढा. 10 फरक पडल्या 12 23,900 जो फरक येतो तो ग्रॉस प्रॉफिट आहे. त्याच्या लिहायचा असतो ग्रॉस प्रॉफिट. आणि हाच ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन ब्रॉड डाऊन कॅरी डाऊन. इथे ग्रॉस प्रॉफिट लिहिल्यानंतर हा ग्रॉस प्रॉफिट आणि ह्या दोन किमती ही बेरीज घ्यायची असते. प्रथम क्रेडिटची बेरीज एकूण 5 5 आणि 8 3 5 आणि 1404 चा येते 3 4 आणि 5 2 म्हणजे 25,485. आता डेबिटची बेरीज 3 त्याच्यानंतर 4 आणि 5 9 याच्यानंतर 6 7 9 16 आणि 16 आणि 8 24 आणि 26 26 आणि 28 8
अथवा 2 आणि 3 4 आणि 7 आणि 8 आणि 10 आणि 11,893 डेबिटची बेरीज. गणिताचा नियम आहे मोठ्या किमतीतून लहान किंमत वजा. क्रेडिट रक्कम मोठी आहे पण मोठी आहे म्हणून प्रथमतः मोठी किंमत दोन्ही बाजूला यायची. किंमत 25,483 25,483 आणि याच्यातून मोठ्या किमतीतून लहान किंमत वजा केल्यानंतर जो फरक पडतो नेट प्रॉफिट 13,592 हा रीना आणि अर्थला वाटून देत असतो. रीना आणि आरती कसा वाटून द्यायचं ते काढून ठेवलं आपण मुद्दामच. 13,592 आहे. ॲडजस्टमेंट सारखी रेशो हा कॅपिटल आहे. कॅपिटल 50 आणि 3 5 असतील म्हणून जे 13,592 आहे तर 13,592 ला 13,592 भागिले 8 किलो 50 3 रेशो प्रमाणे तर 8 1 8 उरले 5 55 होतात. 8 48 उरतात 7 करतात 79. 8 878 उरतात 7 म्हणजे 72 होतं. 5 8 9 72 तिथे 79 झाल्यामुळे 72 होतात. 8 9 72 परत उरतात 7 परत 8 9 72 1699. 1699 रेशो 50 3 आहे म्हणून 1699 ला आपण 5 न बोललो. 5 न हा गुणाकार आहे. एकाच गुणाकार 8 495 रेशो 50 3 प्रमाण एकाचा गुणाकार 3 प्रमाण 5 5 97. दोन्हीची बेरीज करायची ती 13,500 आणि हे जे आहे नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटचं मार्किंग वगैरे केलेलं आहे आपण जाऊन ॲड नेट प्रॉफिट. प्रॉफिट हा प्लस करायचा असतो. 50 अधिक 58,495 आहे. त्यातून 2,000 वजा केले 56,495 हा नेट प्रॉफिट. 5,097 अधिक केलं 35,97 वजा 1,097 आणि सर्वात शेवटी बेरीज करायची. बेरीज केली नाही परत एकदा करू. 5 आणि 12 1 आणि 2 आणि 11 20 0 आता 2 5 7 18 15 15 1 आणि 2 2 4 7 7 10 16 2 1 3 3 7 5 1,16,507 येते. जायची बेरीज अशीच असायची बघा. पहिली किंमत आहे शेवटी इकडून अंकाची 7. त्याच्यानंतर बघूया 5 5 आणि 5 10 आता 1 7 आणि 8 8 आणि 5 13 13 आणि 9 22 आणि 25 5 आता 2 2 2 4 4 आणि 6 9 आणि 12 आणि 13 आणि 16 आता आहे 2 3 6 आणि 7 आणि 9 आणि 11 आणि 1,16,507 दोन्ही बाजूचे बेरीज समान आल्या तर आपलं उत्तर बरोबर आहे. बेरीज 1,16,507 प्रॉब्लेम संपला. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. असे जितके प्रॉब्लेम सोडवता येईल